पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी रविवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी आदिवासी समाजाचा रोशन सत्यवान पवार हा तरुण आला होता। मात्र यावेळी येथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते। 2.5 ते 3 तासानंतर खवली येथील डॉक्टरांनी येऊन या तरुणाला तपासले व इथे उपचार करणे शक्य नसल्याचे सांगून या तरुणाला जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले। मात्र 108 व 102 रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत। नाईलाजाने पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकेतून या तरुणाला अलिबाग येथे देण्यात आले। रोशन पवार याच्या कानातून रक्त येत होते, पाठीवर अनेक मारहाणीच्या खुणा देखील होत्या। मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता। आरोग्य केंद्रात केवळ 2 परिचारिका उपस्थित होत्या। डॉक्टर अभावी रुग्णाला 3 तास ताटकळत राहावे लागले। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सांगितले की प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर आहेत, त्यापैकी प्रियंका गवळी या रीतसर रजेवर होत्या, तर डॉक्टर अभिजित तळेकर हे स्वतःचा मोबाईल बंद करून गायब होते। याबाबत अमित गायकवाड यांनी परिचारिका यांना विचारणा केली असता आम्हाला डॉक्टर कुठे आहेत ते माहीत नाही असे सांगण्यात आले। दरम्यान रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याने त्याच्या समवेत असलेल्या नातेवाईकांनी गोंधळ घातला। पर्यायाने उपस्थित असलेल्या परिचारिकांनी खवली येथील डॉक्टर शुभम चिवेगावे यांना फोन केला। यानंतर 10 मिनिटांनी ते आले। रुग्णाला तपासून इथे उपचार होणार नाही म्हणून अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात पाठवले। शासनाने नेमलेल्या 108 व 102 या नंबरवर दोन्ही रुग्णवाहिका नसल्याने सुद्धा रुग्णांचे हाल झाले आहेत। 108 क्रमांकाची रुग्णवाहिका खोपोली येथून संध्याकाळी 7 वाजता उपलब्ध होणार होती। तसेच पालीतील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका माणगाव येथे गेली होती व तेथून घरोशीवाडी येथे बस पलटी झाल्याने तिथे रुग्णांना आणण्यासाठी गेली, त्यामुळे तिलाही पालीत येणे शक्य नव्हते। तर 102 क्रमांकाची रुग्णवाहिका ही रुग्णाला घेऊन गेली होती, त्यामुळे तिलाही उशीर होणार होता। या जखमी तरुणावर लवकर उपचार होणे गरजेचे होते, कारण आधीच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 3 तास ताटकळत राहावे लागले होते। परिणामी त्याच्या नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णवाहिकेतून नेले। याबाबत अमित गायकवाड यांनी तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मडवी व डॉक्टर अभिजित तळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल होते। आम्ही ज्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतो तेव्हा आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते। या ठिकाणी कधीच डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात। काही दिवसांपूर्वी मी एका रुग्णाला घेऊन आलो होतो, डॉक्टर उशिरा आल्याने तो रुग्ण दगावला। प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी विश्वास वाघमारे, अध्यक्ष आदिवासी समाज सुधागड, तालुका गटविकास अधिकारी म्हणून माझ्याकडे जेव्हा ही तक्रार आली तेव्हा मी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मडवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद दाखवला। त्यानंतर लता मोहिते, गटविकास अधिकारी सुधागड, आरोग्य विस्तार अधिकारी यांनी धनंजय पाटील यांच्याशी संपर्क साधून तेथे तात्काळ एखादा डॉक्टर उपलब्ध करण्यास सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।